नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या गाजराचे चिप्स बनवून नवीन अशी रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एकदम टेस्टी आणि चवदार अशी रेसिपी आहे. आता इथं गाजर घेतलेले आहेत मी धुवून घेतले सुरुवातीला आणि वरचं साल काढून घ्यायचे. आता याचं देठ काढून घ्यायचे. आता मी इथं चिप्सच्या खिसणीनं चिप्स बनवून घेणार आहे. आता इथे एकदम पातळ असे चिप्स बनवून घ्यायचे. ज्यांना गाजर आवडत नाहीत ते पण आवडीनं खातील. ही जर रेसिपी एकदा बनवली तर एकदा नक्की बनवा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं चिप्स बनवून झालेले आहेत बघू शकता. तर एकदम पातळ पातळ असे चिप्स तयार झालेले आहेत. आता इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे. एकदम बारीक असं चाळून घेतलेलं आहे. मोठ्या वाटीत काढून घ्यायचे बेसन. आता जसं लागेल तसं इथे बेसन वापरणार आहे मी. आता याच्यात लाल तिखट टाकायचे. थोडंसं लसूण टाकलेलं आहे. लसूण पेस्ट करून आणि थोडासा ओवा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे पीठ एकदम छान असं मळून घ्यायचे भज्यासारखं. चिप्स बनवण्याच्या अगोदर जरी भिजवलं पीठ तरी चालते. आता इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता. आता ह्याच्यात धने जिरे पावडर टाकायचं राहिलं होतं ती टाकून घेतले. चिमूटभर खाण्याचा सोडा पण टाकायचे. आता ह्याच्यात हळद वापरायची नाही. आता इथं खाण्याचा सोडा टाकलेला आहे एक चिमूटभर. आता छान असं थोडंसं पाण्याचा थेंब टाकून मिक्स करून घ्यायचे. आता इथे एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता इथे एकजीव झालेलं आहे पीठ बघू शकता. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल गरम करण्यासाठी टाकायचे. आता इथं तेल गरम झालेलं आहे. आता इथे एक चिप्स घेतलेला आहे मी गाजराचा. या पद्धतीने या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि लगेच तेलामध्ये सोडायचे. जेवढे बसतील तेवढे तेलामध्ये ही गाजराची भजी बनवून घ्यायचे. तेल जास्त गरम पण होऊ द्यायचं नाही. थोडंसं मध्यम तेल गरम झालेलं असताना यामध्ये ही चिप्स सोडून घ्यायचे तेलामध्ये. तर तुम्ही ही या गाजराची भजी तुम्ही पाहुणे आलेस किंवा घरी एकदम छान असं उपवास असल्यावर तुम्ही बनवू शकता. तर एकदम छान असे चवदार लागतात. एकदा नक्की बनवा. तर बघू शकता एकदम छान अशी ही गाजराचे भजे तयार झालेले आहेत. आता दोन्ही बाजूने एकदम छान असे तळून घ्यायचे सोनेरी रंगामध्ये. आता ही भजे बाजूला काढून घ्यायचे आणि दुसरी बॅच ह्याच्यामध्ये तळून घ्यायची. तर बघू शकता एकदम छान असे टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम छान लागतात.
आता इथं दुसरी बॅच मी तळून घेणार आहे. आता सर्व भजी याच पद्धतीनं मी तळून घेणार आहे. आता ही पण भजी एकदम छान असं तळत आलेले आहेत. तर एकदा पलटून घ्यायचेत. वरचा भाग तळून घ्यायचा आहे. आता ही भजी तळून झालेले आहेत बघू शकता. आता इथं तयार झालेले आहेत भजी. आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे किंवा तुम्ही पेपरवर ठेवला तरी चालते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल